एक मोठी बातमी आपल्या समोर येते. भाजपाच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार. राज ठाकरेंचा पुन्हा लाहोर तो व्हिडिओ. राज्यात भाजप शिवसेना महायुतीकडून सुरू असलेल्या बिनविरोध निवडणुकांचा पॅटर्न लोकशाहीसाठी घातक असून विरोधकांनी एकत्र येत आवाज उठवायला सुरुवात केली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह राज्यात निवडून आलेल्या 70 बिनविरोध निवडून उमेदवारांची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपचेच आहेत. दबाव, पैशाचा आमिष दाखवून उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावल्याचा आरोप केला जातो आहे. आणि विशेष म्हणजे ठाण्यात मनसेच्या एका उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने मनसैनिकांना हा मोठा धक्का होता. त्यामुळे बिनविरोध झालेले हे उमेदवार कसे निवडून आले आहेत याची पोलखोल येणाऱ्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे करणार आहेत. राज ठाकरे आगामी प्रचार सभांमधून कॉल रेकॉर्ड आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे पुरावे जनतेसमोर आणणार आहेत. कारण राज ठाकरे यांच्याकडे ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतील नेत्यांनी हे पुरावे सुपूर्द केले असल्याची माहिती आहे. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या प्रकरणी राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे आक्रमक झालेली आहे. या सगळ्या प्रकरणी येत्या सोमवारी मनसे बिनविरोध उमेदवार आणि त्यांच्या जागांबाबत कोर्टात जाणार आहे. तसेच सोमवारी या सगळ्या प्रकरणी मनसेचे प्रमुख नेते राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी मतदान होण्यास अवघे 12 दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला 13 दिवस शिल्लक आहेत. मात्र या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 70 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामध्ये भाजपाचे सर्वाधिक 44 बिनविरोध नगरसेवक भाजपचे आहेत. दरम्यान याच बिनविरोध विजयी नगरसेवकांबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात खंत व्यक्त केली आहे. माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक मी कधीच पाहिली नव्हती. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक जी एवढ्या उमेदवारांना बिनविरोध करते ही परिस्थिती मी पहिल्यांदाच पाहतोय, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाण्याचे शहराध्यक्ष अविनाश जाधव, अभिजित पानसे आणि माजी आमदार राजू पाटील आणि राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी बिनविरोध निवडीवरून हे वक्तव्य केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.